मुंबईमधल्या वांद्र्यामध्ये एक गृह प्रकल्प तयार करण्यात येणार असून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास प्रचंड मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचं आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप होतोय। 100% आगाऊ रक्कम प्रकल्पामध्ये गुंतवल्यास त्यातून चांगला नफा होणार असल्याचे आमिष दाखवण्यात आले आणि त्यामुळे या प्रकल्पामध्ये बडे अधिकारी, राजकीय नेते, सेलिब्रिटीने मोठी गुंतवणूक केल्याचा आरोपही होतोय। 50 लाख ते 20 कोटींपर्यंत रोख रक्कम प्रकल्पामध्ये गुंतवण्यात आल्याचा आरोप होतोय। तशी तक्रारच भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिकांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे। निशित पटेल असं त्यांचं नाव आहे। धक्कादायक म्हणजे मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर निशित पाटील यांनी वांद्रामध्ये कमलकुंज नावाचा गृह प्रकल्प सुरू केल्याचा गंभीर आरोप केलाय। महेश पाटील आणि इतर 5 अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांनी तक्रार करून गंभीर आरोप केले। Joint Commissioner of Police, Additional Commissioner, DCP, retired High Court Judge, celebrity, BMC ऑफिसर के पास से महेश पाटिल ने 80 करोड़ ब्लैक में इन्वेस्टमेंट करवाया। ब्लैक में जिसमें DCP ने 15.5 किलो सोना 1 करोड़ 89 लाख कैश में इन्वेस्ट किया। दरम्यान निशित पटेल यांनी पोलिसात महेश पाटील यांची तक्रार केल्यानंतर त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। महेश पाटील यांनी काही बाउन्सर्सच्या माध्यमातून कार्यालयात बांधून मारहाण केल्याचा आरोप निशित पटेल यांनी केलाय। तसेच बंदुकीचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही ते करत आहेत। तसेच 60 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोपही निशित पटेल यांनी यांच्या तक्रारीमध्ये केलाय। ऑफिस में मेरे को किडनैप करके 2 घंटे तक मेरे को बहुत मारा, जिसमें महेश पाटिल, प्रसाद केरनार, APS स्वाति बरूते, अली रजा और 2 बाउंसर शामिल थे। मेरे को इतना मारा कि ऐसा बोला कि तेरे पास ही सब पैसा है, ऐसा तू बोल। इसके बाद महेश पाटिल, अली रजा लोग ने मेरी फैमिली को सेक्सुअल असॉल्ट करेंगे ऐसा बताया। मेरे को भी मारने की धमकी दी, मार डालने की धमकी दी। मेरे को महेश पाटिल ने गन दिखाया। तर हा प्रकल्प नेमका काय आहे हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईत गृह प्रकल्प सुरू होणार असल्याचा दावा महेश पटेल यांनी केल्याचा आरोप होतोय। गृह प्रकल्पामध्ये आगाऊ गुंतवणूक केल्यास स्वस्तात घर देण्याचा आमिषही दाखवण्यात आलं। प्रकल्पासाठी 100% आगाऊ रक्कम भरल्यास घर, व्यावसायिक गाळे स्वस्तात देण्याचा आमिष दाखवण्यात आलं। प्रकल्पाची किंमत दुपटीने वाढणार असल्याचा दावाही करण्यात आला। प्रकल्पामध्ये अनेक अधिकारी, बड्या नेत्यांनी ब्लॅकमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप होतोय। अधिकारी, राजकीय नेते, सेलिब्रिटींची प्रकल्पामध्ये 50 लाख ते 20 कोटींपर्यंतची रोख गुंतवणूक झाल्याची शंका उपस्थित होती। पोलीस अधिकाऱ्यांना 15 किलो सोनं आणि 2 कोटींची रोख रक्कम गुंतवल्याचाही दावा करण्यात येतो। तक्रारदार निशित पटेल यांचा महेश पाटील यांच्यावर गंभीर आरोप आहे। महेश पाटील यांच्या विरोधात निशित पटेल यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। दरम्यान मुंबई महापालिकेचे उपायुक्त महेश पाटील यांनी निशित पटेल यांचे सर्व आरोप फेटाळले। त्यांचं नेमकं काय स्पष्टीकरण या संदर्भात आपण पाहूयात। सोबत महेश पाटील आहेत जे सहायुक्त आहेत आणि त्यांच्यावरती गंभीर आरोप हे निशित पटेल यांनी केले होते। सर काय सांगाल, निशित पटेल यांनी जे प्रामुख्याने आरोप केलेले आहेत की आपण त्यांना धमकावलं, त्यांच्या घरी गुंड पाठवलेत, बंदुकीच्या धाकावर त्यांच्याकडनं अनेक गोष्टी वदवून घेतल्यात आणि अनेक गुंतवणूकदारांना आपल्या मार्फत पैसे गुंतवायला सांगितलेत आणि फसवणूक करण्यात आलेली आहे म्हणून
तर पहिला त्यांचा आरोप असा आहे की माझ्या कार्यालयामध्ये डांबून बंदुकीचा दाग दाखवून मला मारहाण करून 60 कोटी रुपयाची खंडणी अशा कुठल्याही प्रकारची मारहाण, कुठल्याही प्रकारचं त्यांना डांबून किंवा अशा कुठल्याही प्रकारची 60 कोटी रुपयाची खंडणी माझ्याकडून किंवा इतर जे काही सदस्यांचा उल्लेख या ॲप्लिकेशन्समध्ये त्यांनी केलेला आहे माननीय आयुक्तांकडे, तसं कुठल्याही सदस्यांकडून ही कृती किंवा कृत्य झालेले नाही. दुसरा त्यांचा आरोप असा आहे की त्यांचे मोबाईल्स काढून घेण्यात आले आणि ते डिलीट करण्यात आले. तर त्याच्यामध्ये माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की मी माझं स्पष्टीकरण देऊ इच्छितो की असं कुठल्याही प्रकारचा मोबाईल त्यांच्याकडून हिसकून घेतलेला नाही आहे किंवा त्यांच्या कुठल्याही प्रकारची गाडी, हुंडाई गाडीचा त्यांनी उल्लेख केलेला, अशा कुठल्याही प्रकारच्या गाडीची किल्ली आमच्याकडून घेण्यात आलेली नाही. त्याच्यानंतरचा जो आरोप आहे की त्यांना 2 तास मारहाण केलेली आहे किंवा त्यांच्या घरी गुंडांना पाठवलेलं, अशा कुठल्याही प्रकारचं कृती माझ्याकडून झालेली नाही. मागच्या काही दिवसामध्ये प्रसारमाध्यमं असतील किंवा वृत्तपत्र असतील किंवा सोशल मीडिया आहे, त्याच्यामध्ये जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ह्या गोष्टीमध्ये प्रामुख्याने, ज्याच्यामध्ये निशित पटेल यांना मारहाण होताना दिसते, त्याबाबत माझं स्पष्टीकरण असं आहे की त्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कुठेही माझा उल्लेख किंवा मी तिथे उपस्थित आहे असं दिसून येत नाही किंवा इतर कुठलेही सदस्य त्याच्यामध्ये आहेत असं ते आपल्याला प्रथमदर्शनी दिसून येत नाही आहे. व्हिडिओबाबत माझं असं दुसरं म्हणणं आहे की तो जो व्हिडिओ आपण थोडा बघितला तर प्रामुख्याने त्याच्यात एक गोष्ट आपल्याला निदर्शनास येते की एका मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलमध्ये तो चित्रित केलेला आहे, म्हणजे त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं आहे. तर त्याची ऑथेंटिसिटी किती आहे, तर येणाऱ्या काही काळामध्ये ज्या काही तपास यंत्रणा याच्यामध्ये कार्यरत असतील किंवा काम करत असतील तर त्याच्यामध्ये त्याची ऑथेंटिसिटी किती आहे ते नक्कीच चेक करतील. यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर आरोपांमध्ये 60 कोटी रुपये घेण्यात आले आणि त्यामध्ये अनेक IPS अधिकारी असतील, मंत्रालयीन अधिकारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, यांच्या तर्फे ते म्हणजे यांच्याकडनं ते घेण्यात आले आणि त्याचा व्यवहार हा तुम्ही केलात असं निशित पटेल यांनी म्हटलेलं आहे. आणि दुसरी बाब, जी आरोप आहेत या आरोपांमध्ये किती तथ्य आहेत त्या संदर्भातले काही पुरावे हे निशित पटेल यांनी दिलेत का, त्याच विरोधात आपण काही पुरावे पोलिसांकडे सादर केलेत का? निशित पटेल यांच्या आरोपामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की IPS अधिकारी, शासकीय अधिकारी, बॉलिवूड सेलिब्रिटी यांनी एकूण 60 कोटी रुपये घेतलेले आहेत किंवा दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. माझं याबाबत स्पष्टीकरण असं आहे की अशा कुठल्याही प्रकारचे बॉलिवूड अधिकारी, शासकीय अधिकारी किंवा कुठलेही IPS अधिकारी यांनी माझ्या समक्ष किंवा मला माहीत असणाऱ्या अशा कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे. माझ्या अपरोक्ष कुठल्या ह्या गोष्टी झाल्या असतील तर त्याच्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही आहे. परंतु असे कुठलेही तांत्रिक किंवा कायदेशीर पुरावे निशित पटेल यांच्याकडे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणाला सादर करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर 10 दिवसापूर्वी निशित पटेल मी यांना लीगल नोटीस जी पाठवली होती, ज्याच्यामध्ये 72 तासाचा उल्लेख मी केला होता की आपल्याकडे असणारे सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबीचे पुरावे त्यांनी मला सादर करावे, असा कुठल्याही प्रकारचा रिप्लाय मला त्यांनी केलेला नाही आहे किंवा तपास यंत्रणेकडे अशा कुठल्याही गोष्टी त्यांनी दाखल केलेल्या नाहीत. निशित पटेल यांनी फक्त आरोप केलेले आहेत. ह्या आरोपाचं मी स्पष्टपणे खंडन करतोय. कुठलेही जे आरोप त्यांनी माननीय पोलीस आयुक्तांनी यांच्याकडे केलेले आहेत त्याबाबत असणारे सर्व पुरावे त्यांनी तपास यंत्रणांकडे द्यावे. तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य आणि सहयोगाची भूमिका असेल. मी तसेच माझे जे काही याच्यामध्ये सहकार्यांचा उल्लेख केलेला आहे ते सर्वांची सहकार्याची भूमिका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.